नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आपल्या गजब मराठी यूट्यूब चॅनलमध्ये। तर आजची जी रिव्हिजन होणार आहे ती शेवटची आणि आता 11 वाजता तुमचा पेपर आहे, त्यामुळे आधी मी व्हिडिओ पोस्ट करू राहिलो आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि फास्टमध्ये हा पेपर आपण सॉल्व करणार आहोत। म्हणजे मी फक्त दाखवणार आहे या पद्धतीने। आपण 2 पेपर असे सोडून घेतलेले आहेत, ते जर पाहिले नसतील तर पहा। आता सेक्शन फर्स्टमध्ये लँग्वेज स्टडी येतं सांगितलेलं आहे। याच्यामध्ये तुम्हाला 8 मार्क्स फिक्स मिळणारच। ही प्रश्नपत्रिका थोडी पहा, हिचा अभ्यास करा। मी या ठिकाणी स्क्रीनवर ठेवली। तर यामध्ये तुम्हाला डूज अँड डायरेक्टमध्ये फक्त तुम्हाला काय सोडायचं हे पण मी सांगून ठेवलेलं आहे। तुम्हाला क्लॉज सोडायचा आहे। त्यानंतर अटेम्प्ट एनीवन याच्यामध्ये तुम्ही दोन्ही कृती सोडू शकता, 1 मार्कासाठी आहे। सेक्शन 2 मध्ये टेक्स्चुअल पॅसेज हा 2दा वाचा मित्रांनो। पॅसेज 2दा वाचल्याने तुम्हाला हा लक्षात राहील आणि हे उत्तर सोडवण्यास मदत होईल, ठीक आहे। त्यानंतर A2 मध्ये तुम्हाला हे वेब डायग्राम आहे ती ह्या पॅसेजमधून शोधून लिहावं लागेल, जे येईल ते लिहावं लागेल। A3 मध्ये तुम्हाला फिल इन द ब्लँक्स किंवा काही पण शब्द भरा असं म्हणून येईल। A4 मध्ये फिक्स ग्रामर सेंटेन्स असतील, ते कसे लिहायचे त्याचाही व्हिडिओ अपलोड केला आहे काल, पाहिला नसेल तर लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे। A5 मध्ये पर्सनल रिस्पॉन्स असेल तर त्या पद्धतीने तुम्हाला तो मी सांगितल्या पद्धतीने पॉईंटमध्ये लिहायचा आहे। क्वेश्चन नंबर 2 B मध्ये पॅसेजेस असेल तर तो पॅसेज देखील वाचायचा, पुस्तकातलाच असेल त्याच पद्धतीने। त्यानंतर क्वेश्चन नंबर सेक्शन 3 मध्ये तुम्हाला क्वेश्चन नंबर 3 हा पोएट्री इन पोएट्रीमध्ये तुम्हाला काय करायचं, पोयम वाचायची। पोयम दिलेली असेल स्टांजा तेवढे वाचायचे आणि A3 पर्यंत सॉल्व करायचे। A2 मध्ये कंप्लीट द रिजन असेल आणि A3 मध्ये रायमिंग वर्ड्स किंवा राईम स्कीम सेकंड स्टांजा असं काही पण दिलं असेल। A3 मध्ये ॲप्रिसिएशन असेल, मी IMP ॲप्रिसिएशन सांगितलं होतं। या ठिकाणी एक एक्झाम्पल आहे, यू स्टार्ट डाईंग स्लोली। IMP ॲप्रिसिएशन पाहिलं नसेल तर व्हिडिओ पहा, डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे। या ठिकाणी एवढे 4 पॉईंट लिहायचे आहेत आणि 5 मार्क्स मिळवायचे, ठीक आहे। सेक्शन 5 मध्ये तुम्हाला नॉन टेक्स्चुअल पॅसेज आहे। तुम्हाला या ठिकाणी पहा, क्वेश्चन नंबर 4A मध्ये एक उतारा, अपठित उतारा आहे, तो वाचायचा आहे आणि तसेच उत्तर द्यायचे, ठीक आहे। हा सोपा असतो। समरी त्याच्यावरही लिहायची। हा उतारा 2दा वाचा, त्याच्यावर जे समजले ते समरीमध्ये थोडक्यात लिहून टाका, काही हरकत येणार नाही आणि घाबरायचं कारण नाही। क्वेश्चन नंबर सेक्शन 5 मध्ये रायटिंग स्किल आहे 10 मार्क्ससाठी। लेटर रायटिंग आहे, तर लेटर तुम्हाला समजा एक एक्झाम्पल म्हणून या ठिकाणी मी घेतलं आहे। तर इन्फॉर्मल मी सजेस्ट करेल, हे सजेस्ट करणार नाही, कालही सांगितलं आजही सांगतोय। या ठिकाणी ॲड्रेस व्यवस्थित टाका, कोणाला लिहायचं आहे ते वाचा। या ठिकाणी दिलेलं असतं काय पत्रात ते वाचा आधी आणि मग नंतर पत्र स्टार्ट करा। त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी पाहायचं आहे क्वेश्चन नंबर 5B मध्ये डायलॉग किंवा स्पीच। तर डायलॉग मी सजेस्ट करेल, स्पीच लिहू नका, स्पीचला खूप वेळ लागतो। डायलॉगमध्ये 3च असतात, त्यामुळे ते लिहिल्या तरी फायद्याचं ठरू शकेल, ठीक आहे। त्यानंतर तुम्ही या ठिकाणी आता खाली आलो तर आपण डायलॉगमध्ये तर B आणि C 2 असतात आणि C मध्ये एक विषय दिलेला असतो, त्याच्यावरती 2 कॅरेक्टर घेऊन तुम्हाला डायलॉग्स लिहायचा असतो। 2 कोणतेही कॅरेक्टर घ्या आणि त्याच्यावरती तो डायलॉग लिहा, ठीक आहे। त्यानंतर आपण खाली जाऊया। स्पीच लिहू नका, मी सजेस्ट करणार नाही, खूप वेळ लागतो। आणि इन्फॉर्मेशन ट्रान्सफर 5 मार्क्ससाठी आहे, म्हणजेच पॅरेग्राफ। याच्यामध्ये मी A2 सजेस्ट करेल। A2 सोपं जातं, E1 सजेस्ट करणार नाही। तुम्हाला जे सोडायचं ते सोडू शकता। A2 मध्ये काय एक पॅरेग्राफ दिला असतो आणि त्याच्यावरून ते बॉक्स भरायचा असतो, सोपं असतो। पॅरेग्राफ वाचा आणि बॉक्स भरा। क्वेश्चन नंबर 6B मध्ये एक्सपॉइंट म्हणजे न्यूज रिपोर्ट। मी न्यूज रिपोर्ट सजेस्ट करेन, स्टोरी भरपूर जणाला अवघड जाते। आता न्यूज रिपोर्टमध्ये लिओपोल्ड्स अटॅक्स 8 years old हे जे आहे ही हेडलाईन द्यायची, डेटलाईन लिहायची, तुमच्या मनाने इंट्रोडक्शन द्यायचं, काय घडलं होतं, शॉर्ट पॅरेग्राफ लिहायचा, त्यानंतर संपवायचा न्यूज रिपोर्ट। त्यानंतर सेक्शन 7 मध्ये स्किल डेव्हलपमेंट आहे 5 मार्क्ससाठी। ट्रान्सलेशनमध्ये तुम्ही पाहू शकता A मध्ये 6 शब्द आहेत, ते खूप इझी आहेत, ते त्याच्यापैकी 4च सोडायचे आहेत, त्यामुळे घाबरायचं कारण नाही। B मध्ये देखील 2 सोडायचे आहेत, 4 दिले असतील। C मध्ये 2 म्हणी दिलेल्या असतील, 1 सोडवायचे। दोन्ही म्हणी सोप्या असतात, दोन्ही सोडून या, काही हरकत नाही। ऑरचे पण प्रश्न सोडा, वेळ पुरलास तर रेषा वगैरे टापटीप आखा। आणि बेस्ट ऑफ लक विद्यार्थी मित्रांनो। व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।